विद्यार्थ्यांनो, अल्जेब्राचं थर्ड चॅप्टर अरिथमॅटिक प्रोग्रेशन्स आता मी स्टार्ट करतो आहे. अतिशय सोपा आणि इंटरेस्टिंग असा हा चॅप्टर आहे. या चॅप्टरमध्ये पहिल्यांदा आपल्याला शिकावं लागतं सिक्वेन्स आपण कशाला म्हणतो. आता काही उदाहरणं तुम्हाला मी इकडे देतो, ते नीट त्याच्याकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर तुम्हाला सिक्वेन्स कशाला म्हणतात ते समजेल. त्याची डेफिनेशन वगैरे कोणी आपल्याला परीक्षेला विचारत नसते, पण सिक्वेन्स कशाला म्हणायचं ते आपल्याला कळलं पाहिजे. समजा मी आता एक सिरीज देतो तुम्हाला नंबर्सची, आणि त्या नंबर्सची सिरीज लिहिताना माझ्या डोक्यात जसे नंबर्स येतील तसे मी लिहित जातो. तिथे कोणताही क्रम असणार नाही, तिथे कोणतीही ऑर्डर असणार नाही. समजा आता एखादा नंबर लिहिला मी 2, नंतर याच्यापुढे रँडमली मी नंबर लिहिला 15, नंतर लिहिला -0.3, नंतर लिहिला 2/7, नंतर लिहिला 1.53, नंतर लिहिला 0, नंतर 8, नंतर सोआन. आता सोआन म्हणजे ही जी सिरीज घेतली आहे मी नंबर्सची, सिरीज म्हणजे मालिका. या मालिकेमध्ये या संख्यांच्या मालिकेमध्ये, संख्यांची मालिका ही, या संख्यांच्या मालिकेमध्ये मी किती टर्म्स घेतलेले आहे, यांना टर्म्स म्हणू आपण. ही फर्स्ट टर्म, ही सेकंड टर्म, ही थर्ड टर्म, फोर्थ टर्म, फिफ्थ टर्म, ही ही फिफ्थ टर्म आहे 1.53, नंतर हे 7th टर्म, ही 8th टर्म. अशा 8 टर्म्स मी घेतलेले आहेत. आता इथे पहिला नंबर जो मी लिहिला, माझ्या डोक्यात आला तो लिहिला, दुसरा माझ्या डोक्यात जो आला तो लिहिला. असे मी नंबर्स माझ्या डोक्यात जसे येतील तसे मी लिहित गेलो. इथे मी नंबर्स लिहिताना कोणती ऑर्डर किंवा कोणताही क्रम याचा मुळीच विचार केलेला नाही. जसं आता तुम्ही स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये तुम्हाला अशा सिरीज दिल्या जातात, आणि तुम्हाला समजा 3 नंबर्स दिले, तर चौथा नंबर त्या सिरीजमध्ये कोणता येईल तो तुम्हाला ओळखायला सांगतात. तसा या सिरीजमध्ये 9वी टर्म म्हणजे 9व्या क्रमांकावर कोणता नंबर येईल असा जर मी तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्ही मुळीच सांगू शकणार नाही. आयुष्यभर तुम्ही या सिरीजचा विचार करत बसले तरी तुम्हाला या फर्स्ट टर्म किंवा सेकंड टर्म, फर्स्ट आणि सेकंड टर्ममध्ये, किंवा सेकंड आणि थर्ड टर्ममध्ये, किंवा थर्ड आणि फोर्थ टर्ममध्ये, म्हणजे कोणत्याही 2 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्समध्ये जर, म्हणजे सिरीजच्या कॉन्झिक्युटिव्ह टर्म्समध्ये जर एक पर्टिक्युलर असं रिलेशन असेल, पर्टिक्युलर अशी ऑर्डर असेल, म्हणजे विशिष्ट असा क्रम असेल, तर तो शोधून तुम्ही हा 9व्या नंबरवरचा म्हणजे 9वी टर्म शोधू शकता. पण इथे हे नंबर्स लिहिताना कोणताही क्रम वगैरे आपण विचारात घेतलेला नाही. जसे आपल्या डोक्यामध्ये येतील तसे रँडमली, म्हणजे आपण काय म्हणू त्याला, की रँडमली म्हणजे जसे मनात येतील, मनात आले तसे नंबर्स आपण लिहित गेलो. मग इथे मी तुम्हाला पुढच्या टर्म्स कोणत्या येतील हा प्रश्न विचारला तर तुम्ही सांगू शकणार नाही. काय असते तुमचं, असेंब्ली असते शाळेमध्ये. असेंब्लीमध्ये तुम्ही रांगा तयार करता तुमच्या स्टुडंट्सच्या. त्या रांगा तयार करताना एक विशिष्ट क्रम असतो. आपण मुलांना त्यांच्या हाईटच्या असेंडिंग ऑर्डरने उभं करत असतो. जसं आता फॉर एक्झाम्पल, ही समजा इथे तुम्ही जमिनीवर उभे आहात, इथे पहिला हा मुलगा असेल, मग इथे त्याच्यापेक्षा उंच मुलगा घेतो आपण, हा आपला असा मुलांना उभा करण्याचा असा क्रम असतो. तर या क्रमाने आपण आता पुढे जात असतो. तर हे हाईटच्या असेंडिंग ऑर्डरने तुम्ही मुलं उभं करता. इथे आता इथे जर एखादा हा मुलगा आपण उभा केला तर आपण म्हणू हा क्रम चुकला, याचा क्रम इथे असणार नाही, हा जो आहे हा समोर जाईल, कारण याची हाईट कमी आहे. इथे कोण्या हाईटचा मुलगा येईल, इथे ह्या हाईटचा मुलगा येईल. म्हणजे इथे रांगेमध्ये जे तुम्ही मुलं उभे केले तर इथे 1, 2, 3, 4, 5 मुलं उभे होते, तर 6वा मुलगा जो आहे तो हा छोटा इथे बसेल का, असा जर तुम्हाला प्रश्न विचारला मी, तर तुमचं लगेच उत्तर असेल की नाही, हा इथे बसणार नाही. मग मी विचारेल हा जो उंच मुलगा आहे हा इथे बसेल का, तुमचं उत्तर असेल हो, हा मुलगा इथे बसेल. मग तुम्ही का सांगू शकून राहिले, कारण ही जी मुलांची रांग आहे
ही जी सिरीज आहे स्टुडंट्सची ही विशिष्ट क्रमाने मांडलेली आहे. या प्रत्येक दोघांमध्ये एक रिलेशन आहे. हा जो मुलगा आहे ही फर्स्ट टर्म आहे. या फर्स्ट टर्मपेक्षा ही सेकंड टर्म उंच आहे. सेकंड टर्मपेक्षा थर्ड टर्म उंच आहे. थर्ड टर्मपेक्षा फोर्थ टर्म उंच आहे. थर्ड टर्मपेक्षा फोर्थ टर्मपेक्षा फिफ्थ टर्म उंच आहे. मग सिक्स्थ टर्म जी येईल ती या फिफ्थपेक्षा उंच लागेल. ती या फिफ्थपेक्षा ठेंगणी चालणार नाही. तर काय असतं की ह्या रांगा ज्या असतात त्याच्यात मुलांच्या उंचीचा क्रम असतो. इथे चढता क्रम आपण त्याला म्हणतो, ज्याला इंग्लिशमध्ये आपण असेंडिंग ऑर्डर म्हणतो. आता ही जी सिरीज आहे या सिरीजला जर आपण विचारात घेतलं तर या सिरीजमध्ये इथे एथ टर्म जर मी घेतल्या असतील तर नाईन्थ टर्म कोणती येईल, 10th टर्म कोणती येईल, त्याच्या पुढची टर्म कोणती येईल हे तुम्ही सांगू नाही शकत. मग अशी जी सिरीज असते नंबर्सची ती आपण कन्सिडर केली, ज्याच्यामध्ये आपण ज्या टर्म्स घेतलेल्या होत्या सिरीजमधल्या त्या रँडम होत्या. आता एक आणखी टर्म दाखवतो मी तुम्हाला नंबर्सची. ती आहे 1, 2, 4, 7, 11 सो ऑन. आता ही जी सिरीज आहे नंबर्सची याच्यामध्ये फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म, फोर्थ टर्म आणि फिफ्थ टर्म अशा 5 टर्म्स मी दिले आहेत आणि ही इन्फायनाईट अशी सिरीज आहे. आता या सिरीजमध्ये तुम्ही कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स जे आहेत यांचा विचार करा. समजा आता ही सेकंड टर्म आहे, ही फर्स्ट टर्म आहे. सेकंड टर्म ही फर्स्ट टर्मपेक्षा 1 मोठी आहे. थर्ड टर्म ही सेकंड टर्मपेक्षा 2 मोठी आहे. थर्ड टर्म ही फोर्थ टर्म ही थर्ड टर्मपेक्षा 3 मोठी आहे. आता ही फिफ्थ टर्म बघा, ही या फोर्थ टर्मपेक्षा 4 मोठी आहे. म्हणजे काय लक्षात येतं आहे तुमच्या की इथे टर्म्स जे आहेत त्या असेंडिंग अशा टर्म्स आहेत. असेंडिंग म्हणजे चढत्या क्रमाने आहेत, असेंडिंग ऑर्डरने आहेत. आणि सेकंड टर्म ही फर्स्ट टर्मपेक्षा 1 मोठी आहे. थर्ड टर्म ही सेकंड टर्मपेक्षा 2 मोठी आहे. ही फोर्थ टर्म जी आहे ही पहा या थर्ड टर्मपेक्षा 3 मोठी आहे. फिफ्थ टर्म जी आहे ही या फोर्थ टर्मपेक्षा 4 मोठी आहे. म्हणजे टर्म्स जे आहेत त्यांच्यामधला डिफरन्स जो आहे तो एक वाढत चालला आहे. मग इथे 1चा डिफरन्स आहे या दोघांमध्ये 2चा डिफरन्स आहे, या दोघांमध्ये 3चा डिफरन्स आहे, या दोघांमध्ये 4चा डिफरन्स आहे. तर ह्या ज्या 2 टर्म्स आहे, ही पुढची टर्म आणि ही याच्यामध्ये 5चा डिफरन्स असेल. आणि असेंडिंग ऑर्डर आहे त्याच्यामुळे या टर्मपेक्षा ही जी टर्म आहे 6वी टर्म T6 म्हणू आपण त्याला, T6 जी आहे ही या T5पेक्षा म्हणजे 5व्या टर्मपेक्षा 5 मोठी असेल. म्हणजे 11मध्ये 5 ॲड जर केले तुम्हाला मिळतील 16. मग आता ह्या टर्मपेक्षा याच्या पुढची टर्म इथे या 2मध्ये 5चा डिफरन्स आहे, तर या 2मध्ये आता या पुढच्या आणि याच्यामध्ये 6चा डिफरन्स असेल. म्हणजे ही जी टर्म आहे आता जी तुम्ही 7th टर्म काढताय ती या टर्मपेक्षा 6 मोठी असेल. म्हणजे 16 + 6 म्हणजे ही 22 होईल. मग पुढे काय असेल, पुढे आता ही जी टर्म आहे याच्यापेक्षा नेक्स्ट टर्म ही 7 मोठी असेल. कारण इथे जो डिफरन्स आहे यात प्रत्येक 2 टर्ममधला हा एक वाढत चालला आहे. मग आता ही तुमची 7th टर्म झाली. 7 टर्मपेक्षा आता ही 8th टर्म जी आहे म्हणजे नेक्स्ट टर्म जी आहे ती याच्यापेक्षा 7 मोठी असेल म्हणजे 29. मग याच्यापेक्षा नेक्स्ट टर्म जी आहे ती 8 मोठी असेल म्हणजे ही असेल 37. याच्यापेक्षा ही नेक्स्ट टर्म जी आहे ती 9 मोठी असेल म्हणजे ती असेल 46. याच्यापेक्षा ही नेक्स्ट टर्म जी आहे ती 10 मोठी असेल म्हणजे ती असेल 56 म्हणजे सो ऑन. आता इथे या सिरीजमध्ये आणि या सिरीजमध्ये काय फरक होता, या सिरीजमध्ये नेक्स्ट टर्म तुम्ही सांगू नाही शकत कारण इथे कोणताच असं पर्टिक्युलर ऑर्डर नाही आहे. या सिरीजमध्ये मात्र मी तुम्हाला 5च टर्म दिल्या होत्या. नेक्स्ट टर्म तुम्ही शोधून काढल्या कारण ह्या ज्या 5 टर्म्स मी दिल्या होत्या या 5 टर्म्समध्ये या सिरीजमधल्या ज्या फर्स्ट 5 टर्म्स मी तुम्हाला दिल्या होत्या ह्या फर्स्ट 5 टर्म्समध्ये एक पर्टिक्युलर अशी ऑर्डर तुम्हाला सापडली. म्हणजे विशिष्ट असा एक क्रम सापडला. मग त्या क्रमाने तो क्रम शोधून तुम्ही नेक्स्ट टर्म मला सांगू शकले. 6 टर्म दिली, 7 टर्म दिली, 8th दिली, 9th दिली, 10th दिली
अशा टर्म्स तुम्ही शोधून काढू शकता. जसं आता आणखी एक मी तुम्हाला सिरीज देतो, ती आहे 1, नंतर आहे 4, नंतर आहे 9, नंतर आहे 16, नंतर आहे 25, नंतर आहे 7. आता ह्या सिरीजमध्ये पुढचा 5च टर्म्स दिलेले आहेत मी तुम्हाला म्हटलं नेक्स्ट टर्म किती येईल तर तुम्ही सांगू शकाल मला. जर हे नीट लक्षात घ्या, हा जो आहे हा 1चा स्क्वेअर आहे, हा 2चा स्क्वेअर आहे, हा 3चा स्क्वेअर आहे, हा 4चा स्क्वेअर आहे, हा 5चा स्क्वेअर आहे. मग 6चा स्क्वेअर घ्याल तुम्ही म्हणजे इथे असेल मग 36. मग 7चा स्क्वेअर येईल 49. मग 8चा स्क्वेअर 64, असं सो ऑन. म्हणजे पुढच्या टर्म्स तुम्ही मला सांगू शकता. म्हणजे इथेसुद्धा या सिरीजमध्ये मी तुम्हाला इथे 5 टर्म्स दिल्या होत्या फक्त, पण त्या 5 टर्म्समध्ये काय रिलेशन आहे हे तुमच्या लक्षात आलं. एक पर्टिक्युलर ऑर्डर अशी तुमच्या लक्षात आली आणि त्या ऑर्डर लक्षात घेतल्यावर, शोधून काढल्यावर तुम्ही नेक्स्ट टर्म मला सांगू शकाल. आता मी किती टर्म्स तुम्हाला विचारल्या तर तुम्ही सांगू शकता. इथे ही फर्स्ट टर्म 1चा स्क्वेअर होती, हा 2चा स्क्वेअर आहे, हा 3चा स्क्वेअर, 4चा स्क्वेअर, हा 5चा स्क्वेअर, मग 6चा स्क्वेअर येईल, मग 7चा स्क्वेअर येईल, मग 8चा स्क्वेअर येईल. अशा पद्धतीने याच्यामध्ये या सिरीजमध्ये तुम्ही पुढच्या टर्म मला सांगू शकता. म्हणजे एखादी नंबरची मी सिरीज दिली आणि त्या सिरीजमध्ये तुम्हाला टर्म्स शोधायला सांगितल्या आणि त्या टर्म्स जर तुम्ही शोधू शकत असाल, म्हणजे एखाद्या सिरीजमध्ये टर्म्समध्ये एक पर्टिक्युलर एखादं रिलेशन असेल, पर्टिक्युलर ऑर्डर असेल, तर ती जी सिरीज असते नंबरची, त्या सिरीजला आपण सिक्वेन्स म्हणतो. सिक्वेन्सचा अर्थ होतो क्रम. जशी रांग जी असते तुमची स्टुडंट्सची, ही जी मी दाखवली होती, ही पण सिक्वेन्सच आहे. कारण याच्यामध्ये एक ऑर्डर आहे, याच्यामध्ये असेंडिंग ऑर्डर आहे हाईटची. मग हाईटची असेंडिंग ऑर्डर म्हटल्यावर मग इथे त्याच ऑर्डरनी तुम्हाला रांगेमध्ये मुलं उभे करावे लागतील. म्हणजे तुमच्या मागे कोण येईल, तो उंच येईल की ठेंगणा येईल हे तुम्ही सांगू शकता. ठेंगणा आला तुम्ही लगेच त्याला हटवून टाकाल आणि त्याला सांगाल की तू पुढे जा. उंच आला तुमच्या पुढे उभा राहिला तर तुम्ही त्याला म्हणाल की तू इथे उभा नको राहू, तुझी पोझिशन ही नाही आहे, तुझी पोझिशन माझ्या मागे येते, कारण तू माझ्यापेक्षा उंच आहेस, तू मागे जा. तर मुलांनो, नंबरची पर्टिक्युलर आपण या चॅप्टरमध्ये अरिथमॅटिक प्रोग्रेशन, अंकगणित, ते अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये अंकगणित असतं. इथे सिक्वेन्स जी असेल या अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये, ही सिक्वेन्स नंबरची सिक्वेन्स असेल. नंबरची अशी सिक्वेन्स ज्याच्यामध्ये टर्म्समध्ये पर्टिक्युलर असं रिलेशन असते, पर्टिक्युलर अशी ऑर्डर असते, म्हणजे विशिष्ट असा क्रम असतो. म्हणजे ज्या सिरीजमध्ये नंबरच्या ज्या टर्म्स असतात, त्या टर्म्समध्ये जर पर्टिक्युलर म्हणजे विशिष्ट ऑर्डर म्हणजे क्रम असेल, तर त्या नंबरच्या सिरीजला आपण सिक्वेन्स असं म्हणतो. म्हणजे अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये मला जर तुम्ही म्हटलं सिक्वेन्सची डेफिनेशन सांगा, तर मी तुम्हाला सांगेल द सिरीज ऑफ नंबर. आता ही डेफिनेशन काही कोणी विचारत नाही तुम्हाला, ही पाठ करत बसायची आवश्यकता नाही. तर समजून घ्या, सिक्वेन्स आपण कोणाला म्हणतो, द सिरीज ऑफ नंबर्स having the particular order between the terms it's called a sequence. ही नंबरची अशी सिरीज ज्याच्यामध्ये टर्म्स ज्या असतात त्यांच्यामध्ये एक पर्टिक्युलर ऑर्डर असते, विशिष्ट क्रम असतो, त्याला आपण म्हणतो सिक्वेन्स. आता कोणतीही सिक्वेन्स जी असते, एखादी सिरीज जर सिक्वेन्स असेल तर त्या सिरीजसाठी म्हणजे त्या सिक्वेन्ससाठी nth टर्म काढण्याचा, nth टर्म म्हणजे nवी टर्म म्हणजे कोणतीही टर्म. म्हणजे जसं आपण एनी नंबर जर आपल्याला घ्यायचा असेल
सपोज करून आपण मॅथमॅटिक्समध्ये घेतो तर आपण तो एक्स घेत असतो. सपोज एक्स इज एनी नंबर. तसं सिक्वेन्सच्या ज्या टर्म्स असतात, T1 T2 T3 असं आपण म्हणतो. तर एखादी टर्म मला माहीत नसेल तर त्याला आपण nth टर्म म्हणतो. nth टर्म म्हणजे NV टर्म. NV टर्म म्हणजे एनी टर्म, कोणतीही टर्मचा जर टर्मचा नंबर दाखवायचा असेल तर आपण तो nनी दाखवतो. तर TN म्हणजे nth टर्म, म्हणजे कोणत्याही एखाद्या सिक्वेन्सची nth टर्म आपल्याला काढायची असेल तर आपण त्याला nth टर्मला, म्हणजे कोणती टर्म काढायची असेल तर त्याला आपण nth टर्म म्हणतो. तर कोणतीही जी सिक्वेन्स असते त्या सिक्वेन्ससाठी, म्हणजे वेगवेगळ्या सिक्वेन्स असतात, इन्फायनाईट सिक्वेन्स तुमच्या मॅथमॅटिक्समध्ये तुम्ही पण लिहू शकता. तर कोणत्याही सिक्वेन्ससाठी त्याची nth टर्म काढायचा फॉर्म्युला असतो. आता जशी ही सिक्वेन्स आहे, ही जी मी तुम्हाला दिली होती, ही 1 4 9, तर ह्या सिक्वेन्सची nth टर्म काढायचं म्हणजे एनी टर्म काढायसाठी TN म्हणजे nth टर्म, याला आपण म्हणू nth म्हणजे nth म्हणतो आपण त्याला टर्म. तर ही जी सिक्वेन्स आहे, या सिक्वेन्सच्या nth टर्मचा फॉर्म्युला काय आहे? आता हे पहा, हा 1चा स्क्वेअर आहे, ही फर्स्ट टर्म आहे. फर्स्ट टर्म म्हणजे इथे टर्म क्रमांक n म्हणजे नंबर ऑफ टर्म, म्हणजे टर्मचा क्रमांक. तर इथे ही फर्स्ट टर्म जी आहे ही T1 आहे. हिचा T1 म्हणजे टर्म फर्स्ट टर्म, T2 सेकंड टर्म, T3 थर्ड टर्म, TN म्हणजे nth टर्म. इथे फर्स्ट टर्म जी आहे इथे N1 आहे, म्हणजे या टर्मचा क्रमांक 1 आहे, म्हणजे या टर्मसाठी n जो आहे तो 1 आहे. ही सेकंड टर्म आहे, ही सेकंड टर्म म्हणजे दुसरी टर्म. मग n म्हणजे टर्मचा क्रमांक, या टर्मचा क्रमांक 2 आहे, म्हणजे इथे n=2 आहे. या टर्मचा क्रमांक 3 आहे, म्हणजे या टर्मसाठी n म्हणजे टर्मचा क्रमांक 3 आहे. 16 ही या सिक्वेन्सची फोर्थ टर्म आहे, म्हणजे या टर्मसाठी n म्हणजे नंबर ऑफ टर्म तो 4 आहे. या टर्मसाठी n म्हणजे नंबर ऑफ टर्म 5 आहे. या टर्मसाठी n म्हणजे नंबर ऑफ टर्म 6 आहे. तर इथे ही जी फर्स्ट टर्म आहे ही आहे 1चा स्क्वेअर, म्हणजे नंबर ऑफ टर्म 1 आहे, 1चा स्क्वेअर. ही आहे 2चा स्क्वेअर आहे. लक्षात घ्या, ही टर्म 2 आहे आणि सेकंड क्रमांकाची याचा n जो आहे या टर्मचा क्रमांक तो आहे 2, हा 2चा स्क्वेअर आहे. इथे n3 आहे, हा 3चा स्क्वेअर आहे. इथे n म्हणजे टर्मचा क्रमांक 4 आहे, हा 4चा स्क्वेअर आहे. ही टर्म क्रमांक 5 आहे, म्हणजे n5 आहे, तर हा 5चा स्क्वेअर आहे. इथे n6 आहे, 6चा स्क्वेअर. इथे n7 आहे, 7चा स्क्वेअर. इथे n8 आहे, 8चा स्क्वेअर. म्हणजे ही जी सिक्वेन्स आहे, या सिक्वेन्सची जर TN म्हणजे nth टर्म मी तुम्हाला विचारली तर या सिक्वेन्ससाठी TNचा म्हणजे एनी टर्म, n म्हणजे एनी टर्म काढायचा फॉर्म्युला. TN म्हणजे nth टर्म म्हणजे एनी टर्म. तर या सिक्वेन्ससाठी TN काढण्याचा म्हणजे NV टर्म काढण्याचा म्हणजे एनी टर्म काढण्याचा फॉर्म्युला आहे n². जसं मग आता तुम्ही मला विचारलं की याची T10 काय असेल, T10 म्हणजे 10वी टर्म काय असेल या सिक्वेन्सची. ही जी सिक्वेन्स आपण कन्सिडर करतो आहे, याची फर्स्ट टर्म आहे, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स, सेवन्थ, 8. तर याची 10वी टर्म कोणती आहे असं जर तुम्ही प्रश्न विचारला तर या सिक्वेन्ससाठी nth टर्म काढण्याचा म्हणजे TN काढण्याचा फॉर्म्युला आहे n². तर इथे मग 10वी टर्म काढायची असेल तुम्हाला, म्हणजे तुम्हाला n म्हणजे 10व्या क्रमांकाची टर्म, तर इथे T10 काढणार आहे तुम्ही, म्हणजे n 10 आहे, 10वी टर्म विचारली तुम्हाला, n म्हणजे नंबर ऑफ टर्म. मग तर इथे या सिक्वेन्सच्या ची कोणतीही टर्म काढायचा फॉर्म्युला TN जो आहे तो n² आहे. मग जर n=10 आहे, म्हणजे 10वी टर्म तुम्हाला विचारली, तर या फॉर्म्युल्यामध्ये तुम्ही n=10 टाका, कारण 10th टर्म तुम्ही काढताय. तर n10 आहे, n म्हणजे नंबर ऑफ टर्म म्हणजे टर्मचा क्रमांक, तर T10 इथे होईल मग nचा स्क्वेअर म्हणजे 10चा स्क्वेअर म्हणजे 100. तुम्ही जर मला विचारलं की या सिक्वेन्सची 15वी टर्म कोणती असेल, T15 काय असेल, तर फॉर्म्युला काय nth टर्म काढायचा या सिक्वेन्ससाठी, TN म्हणजे nth टर्म n². इथे तुम्हाला 15वी टर्म पाहिजे, म्हणजे n15 झाली तुमची, n म्हणजे नंबर ऑफ टर्म, तर T15 म्हणजे 15वी टर्म असेल तुमची n² म्हणजे 15चा स्क्वेअर म्हणजे 225. तर प्रत्येक सिक्वेन्स जी असते त्या प्रत्येक सिक्वेन्ससाठी nth टर्म काढण्याचा एक
फॉर्म्युला असतो तो फॉर्म्युला त्या सिक्वेन्सच्या टर्मवरून डिसाईड होत असतो. जसं आता ही जी सिक्वेन्स मी तुम्हाला दिली होती 1 4, ही सिक्वेन्स कोणती 1 2 4 7 11, ही जी सिक्वेन्स मी तुम्हाला दिली होती या सिक्वेन्समध्ये nth टर्म काढण्याचा TN काढण्याचा फॉर्म्युला वेगळा असेल. ही जी सिक्वेन्स होती याचा nth टर्म काढण्याचा फॉर्म्युला म्हणजे TN हा वेगळा असेल. तर कोणत्याही सिक्वेन्ससाठी nth टर्म काढायचा फॉर्म्युला असतो. म्हणजे 100 सिक्वेन्स जर मी तुम्हाला दिल्या तर त्या 100 सिक्वेन्सेससाठी म्हणजे 100 सिक्वेन्सेसपैकी प्रत्येक सिक्वेन्ससाठी nth टर्म काढण्याचा जो फॉर्म्युला असतो तो वेगवेगळा असतो आणि तो फॉर्म्युला जो असतो तो TNने दर्शवला जातो. आणि मग सिक्वेन्ससुद्धा आता मी तुम्हाला सांगून राहिलो की प्रत्येक सिक्वेन्सचा TNचा फॉर्म्युला हा म्हणजे nth टर्म काढायचा फॉर्म्युला हा वेगवेगळा असतो. आणि म्हणून मग कोणती सिक्वेन्स जर दाखवायची असेल तुम्हाला मॅथमॅटिक्समध्ये म्हणजे अल्जेब्रामध्ये अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये सिक्वेन्स जर तुम्हाला दर्शवायची असेल तर ती कर्ली ब्रॅकेटमध्ये त्या सिक्वेन्सचा nth टर्मचा फॉर्म्युला जो असतो तो कर्ली ब्रॅकेटमध्ये टाकून दर्शवला जातो. म्हणजे इथे मी पुढे लिहितो आहे आता की इफ TN इज द nth टर्म ऑफ सिक्वेन्स, जर TN ही सिक्वेन्सची nth टर्म असेल देन द सिक्वेन्स इज डिनोटेड बाय, तर ती ही जी सिक्वेन्स असते ती डिनोट केली जाते या याने डिनोटेड बाय कर्ली ब्रॅकेट घेतात आणि त्या कर्ली ब्रॅकेटमध्ये त्या सिक्वेन्सची nth टर्म जी असते TN त्याचा फॉर्म्युला टाकतात. फॉर एक्झाम्पल ही जी आहे एक्सेट्रा. आता ह्या ज्या आर द सिक्वेन्सेस. जसं आता ह्या सिक्वेन्सेस आहेत. आता जशी आता ही सिक्वेन्स आहे कन्सिडर द सिक्वेन्स म्हणजे कर्ली ब्रॅकेटमध्ये असा n असलेलं एक्सप्रेशन जर दिलं कर्ली ब्रॅकेटमध्ये nचा समावेश असलेला असं एक्सप्रेशन जर दिलं आणि तुम्हाला विचारलं हे काय आहे तर ही सिक्वेन्स आहे. हे पाहिजे कर्ली ब्रॅकेटमध्ये n असलेलं एक एक्सप्रेशन दिलं आहे. हे काय आहे मग सिक्वेन्स आहे. हे काय आहे सिक्वेन्स आहे. याच्यापुढे तुम्ही लक्षात ठेवा आता कन्सिडर द सिक्वेन्स 3n+1. Now we shall write, आपण लिहू द टर्म्स इन दिस सिक्वेन्स. या सिक्वेन्समधले आपण टर्म लिहू अँड देन we show the sequence. With then we shall show the sequence with its टर्म्स. तर मुलांना आता ही सिक्वेन्स कन्सिडर करायला घेतली आपण. तर वी शॅल राईट द टर्म्स ऑफ द सिक्वेन्स अँड देन वी शॅल शो द सिक्वेन्स विथ द टर्म्स विथ इट्स टर्म्स. आता पण ही सिक्वेन्स आपल्याला लिहायची आहे. तर हिअर फॉर द सिक्वेन्स ही कर्ली ब्रॅकेटमध्ये nचं एक्सप्रेशन असलेली ही सिक्वेन्स असते. आता ही सिक्वेन्स आहे. तर ही सिक्वेन्सच्या टर्म्स मला पहिले लिहायच्या आणि नंतर मला सिक्वेन्स शो करायची आहे समजा. तर
तर हिअर फॉर द सिक्वेन्ससाठी आता हा कर्ली ब्रॅकेटमध्ये हे जे एक्सप्रेशन असते एनवाला हा असतो त्या सिक्वेन्सच्या एनेट टर्मचा फॉर्म्युला. तर हिअर फॉर द सिक्वेन्स, फॉर द गिव्हन सिक्वेन्स लिहितो इथे मी, फॉर द गिव्हन सिक्वेन्स Tn म्हणजे एनेट टर्मचा फॉर्म्युला आहे 3n+1. मग देअरफॉर याची T1 जी आहे, T1 म्हणजे फर्स्ट टर्म, म्हणजे n नंबर ऑफ टर्म 1 आहे, n म्हणजे नंबर ऑफ टर्म. मग नंबर ऑफ टर्म 1 म्हणजे फर्स्ट टर्म. मग आता इथे n1 येईल म्हणजे 3 × 1 + 1. मग 3 × 1 म्हणजे 3 + 1 म्हणजे 4. ही झाली तुमच्या सिक्वेन्सची फर्स्ट टर्म. नंतर आपण T2 काढू. T2 म्हणजे नंबर ऑफ टर्म 2 झाली. T2 म्हणजे सेकंड टर्म, म्हणजे टर्म क्रमांक 2. मग T2 काढायची आहे तुम्हाला, तर इथे n2 होईल मग तुमचा. मग 3 × 2 + 1, 3 × 2 6 + 1 म्हणजे झाली 7. मग T3 काढू आपण. T3 होईल मग, T3 म्हणजे थर्ड टर्म म्हणजे n3 झाला नंबर ऑफ टर्म. हे होईल 3 × 3 + 1. मग इथे इक्वल टू करतो 9 + 1 म्हणजे हे झालं 10. नंतर T4 येईल मग फोर्थ टर्म म्हणजे n4 झाला, म्हणजे 3 × 4 + 1 हे 12 + 1 हे झालं 13. अशा पद्धतीने देअरफॉर द सिक्वेन्स विल बी, सिक्वेन्स काय होईल मग इथे सिक्वेन्स होईल, पहिली टर्म आहे तुमच्या सिक्वेन्सची, फर्स्ट टर्म आहे 4, नंतर 7, नंतर 10, नंतर 13, नंतर सो ऑन. आता फॉर द सिक्वेन्स ही सिक्वेन्स आहे समजा. आता सेकंड सिक्वेन्स आपण घेऊ. फॉर द सिक्वेन्स इन कर्ली ब्रॅकेट n³ Tn. काय असतं कर्ली ब्रॅकेटमध्ये nचं एक्सप्रेशन म्हणजे ही सिक्वेन्स झाली, आणि या कर्ली ब्रॅकेटमधलं जे एक्सप्रेशन असते ती असते त्या सिक्वेन्सची एनेट टर्म. तर फॉर द सिक्वेन्स कर्ली ब्रॅकेटमध्ये n³ Tn म्हणजे या सिक्वेन्सची एनेट टर्म आहे n³. मग देअरफॉर T1 होईल, T1 म्हणजे फर्स्ट टर्म म्हणजे नंबर ऑफ टर्म म्हणजे n1 आहे, तर Tn = n³ असा फॉर्म्युला आहे. तर T1 = 1³ 1³ 1. नंतर T2 हा होईल 2³ कारण आपला फॉर्म्युला आहे Tn = n³. n म्हणजे सेकंड टर्म तुम्हाला पाहिजे आहे. मग n झाला 2, तर T2 = 2³ म्हणजे हे झाला 8. T3 म्हणजे हा झाला 3³ म्हणजे झाला 27. नंतर T4 म्हणजे 4³ झालं म्हणजे 64 अँड सो ऑन. देअरफॉर द सिक्वेन्स असेल मग विल बी, म्हणजे ही जी सिक्वेन्स आहे याच्या टर्म्स जर तुम्हाला काढायला लावल्या, सिक्वेन्स लिहायला लावली तर टर्म्स काढायला लागतील. तर फर्स्ट टर्म 1, सेकंड टर्म 8, थर्ड टर्म 27, फोर्थ टर्म 64 अँड सो ऑन. तर अशा पद्धतीने सिक्वेन्स कोणाला म्हटलं जातं, नंबरची अशी सिरीज की ज्याच्यामध्ये टर्म्स जे असतात त्यांच्यामध्ये पर्टिक्युलर ऑर्डर असते, त्याला आपण सिक्वेन्स म्हणतो. प्रत्येक सिक्वेन्सची एनेट टर्म काढण्याचा म्हणजे एनी टर्म काढण्याचा फॉर्म्युला जो असतो तो वेगवेगळा असतो. 100 सिक्वेन्सेस असतील तर मग एनेट टर्म काढायचे तुम्हाला 100 फॉर्म्युले त्या सिक्वेन्सचे असतील, म्हणजे प्रत्येक सिक्वेन्ससाठी एनेट टर्मचा फॉर्म्युला वेगळा असतो. कोणत्याही सिक्वेन्सला कसं दर्शवतात, तर कोणत्याही सिक्वेन्सला दर्शवायला त्या सिक्वेन्सची एनेथ टर्म काढायचा जो फॉर्म्युला असतो म्हणजे Tn काढायचा जो फॉर्म्युला असतो तो फॉर्म्युला कर्ली ब्रॅकेटमध्ये घेतला जातो. जसं इथे आहे, इथे ही जी सिक्वेन्स आहे याची Tn म्हणजे एनेथ टर्म काढायचा फॉर्म्युला आहे Tn+1. व या एनेथ टर्मला म्हणजे Tnला म्हणजे Tnच्या फॉर्म्युल्याला मी कर्ली ब्रॅकेटमध्ये टाकलं, तर ही सिक्वेन्स रिप्रेझेंट करायची मॅथमॅटिक्समधली पद्धत असते. ही जी याला विचारलं मला ही काय आहे, तर मी म्हणाल सिक्वेन्स आहे, आणि त्या सिक्वेन्सची एनेथ टर्म काढायचा फॉर्म्युला आहे n³. तुम्ही मला विचारलं हे कर्ली ब्रॅकेटमध्ये हे 2n-1 हे काय आहे, मी तुम्हाला सांगेल
की कर्ली ब्रॅकेटमध्ये हे 2n-1 जे आहे हे ही सिक्वेन्स आहे आणि हे कर्ली ब्रॅकेटमध्ये 2n-1 जे आहे हा आहे त्या सिक्वेन्सचा nth टर्म काढायचा फॉर्म्युला. आता मी ह्या दोन सिक्वेन्स जे आहेत यांच्या टर्म्स आणि त्या सिक्वेन्स तुम्हाला टर्म्स काढून दिल्या, सिक्वेन्स लिहून दिली. ही सिक्वेन्स जी आहे याची टर्म काढल्या, सिक्वेन्स लिहिली. ही जी सिक्वेन्स आहे याच्या टर्म्स मी काढल्या, ही सिक्वेन्स लिहून दिली. आता तुम्हाला होमवर्क देतो. ही जी सिक्वेन्स आहे या सिक्वेन्सची nth टर्म आहे 2n-1. तर तुम्ही त्या Tn = 2n-1 म्हणजे या सिक्वेन्सचा nth टर्म काढायचा जो फॉर्म्युला आहे Tn = 2n-1, त्याच्यावरून तुम्ही या सिक्वेन्सची फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म, फोर्थ टर्म अशा 4 टर्म काढा आणि मग त्या 4 टर्म काढल्यावर ती सिक्वेन्स फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म, फोर्थ टर्म आणि सो ऑन अशी ती सिक्वेन्स लिहून काढण्याचा प्रयत्न करा. याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अरिथमॅटिक प्रोग्रेशन कशाला म्हटलं जातं ते शिकवेल आणि ते शिकवल्यावर आपण या चॅप्टरच्या एक्झरसाइज 3.1 कडे येऊ.